गॅस सिलेंडरची चणचण भासल्यामुळे नागरिक आणि व्यावसायिक मेटाकुटीला आलेत, तर त्याच वेळेला अकोल्यामधल्या एका शाळेनं दशकभरापूर्वीच टाकलेलं पाऊल सध्याच्या काळामध्ये त्यांच्यासाठी लाभदायक ठरलंय. ना गॅस टंचाईची झळ, ना किचन बंद करण्याची वेळ, सिलेंडरलेस ऊर्जेचं पाऊल. अकोल्याच्या शाळेची स्वयंपूर्ण शिकवण. आखाती युद्धामुळे अवघ्या देशात गॅस तुटवड्याने हॉटेल्स आणि खानावळींना टाळं लागण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी अकोल्यातल्या प्रभात किड्स डे बोर्डिंग स्कूल या शाळेतलं किचन विना अडचण नियमित सुरू आहे. याला कारण ठरलंय शाळेने 10 वर्षांपूर्वीच उचललेलं स्वयंपूर्णतेचं अर्थात सिलेंडरलेस थर्मिक फ्लुइड हीटर सिस्टीमचं पाऊल. ही पद्धत नेमकी काय आणि कशी उपयुक्त आहे ते पाहूया. काय आहे थर्मिक फ्लुइड हीटर सिस्टीम? पिकांचा वाया गेलेला कडबा, कुटारापासून तयार केलेले गट्टू याचा तेल गरम करण्यासाठी वापर. फ्लेमलेस किचनमुळे स्वयंपाकघरातलं तापमान वाढत नाही. सिलेंडरचा वापरच नसल्यानं दुर्घटनांचा धोका टळलेला. या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत नाही. फूड ग्रेड ल्युब्रिकंट ऑइलचा पुनर्वापर होतो, खर्चही वाचतो. आम्हाला याचा त्रास काहीच नाही आहे. आम्ही एकदम म्हणजे आनंदित नाही असं शकू शकतो, कारण की शेगडीचा त्रास होतो ना, गरम होते त्याच्यानं. तर आम्हाला इथे त्रास काहीच होत नाही, असं शेक वगैरे काहीच लागत नाही. त्याच्यावर आम्ही आनंदात करू शकतो सगळं. सिलेंडर लावण्याचं टेन्शन नाही. सिलेंडर लावण्याचं काही टेन्शन नाही आम्हाला. या यंत्रणेचं आर्थिक गणित काय आहे ते पाहूया. यंत्रणा उभारण्यासाठी एकूण खर्च आहे 35 लाख रुपये. प्रभातच्या किचनमध्ये दररोज 1,500 लोकांचं अन्न शिजतं. सिलेंडरचा वापर झाला असता तर खर्च होता प्रतिदिन 6,000. थर्मिक फ्लुइड हीटर सिस्टीममुळे अवघा 2,000 खर्च येतो. सिलेंडरलेस यंत्रणेमुळे दररोज 4,000ची बचत होते. एकीकडे गॅस टंचाईमुळे देशभरात अडचणीची स्थिती निर्माण झालेली असतानाच या शाळेने 10 वर्षांपूर्वीच काळाची पावलं ओळखली आणि स्वयंपूर्णतेची शिकवण दिली. हा प्रयोग अनुकरणीय आणि प्रेरणादायी ठरलाय हे नक्की. उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला.